यानंतर एक सविस्तर बातमी पाहणार आहोत। 1995 मध्ये सत्तेत असलेल्या तत्कालीन शिवसेना भाजप सरकारनं पार्टी फंडासाठी पुरंदर उपसा योजनेचं बजेट 100 कोटींनी वाढवल्याचा दावा अजित पवारांनी केलाय। या दरम्यान आरोपांवर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी प्रश्न उपस्थित केलेत। अजित पवारांनी 25 वर्ष ही माहिती का दडपून ठेवली असा सवाल खडसेंनी विचारलाय। अजित पवारांवर असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून लक्ष विचलित करण्यासाठी अजित पवारांनी हे विधान केलं असेल असंही खडसे म्हणाले। अजितदादांना 25 वर्षानंतर आता याची आठवण झाली, पण माझ्या माहितीप्रमाणे 1999ला मीच जलसंपदा मंत्री होतो। त्या कालखंडामध्ये अशा स्वरूपाचा कुठला निर्णय झाला असावा की पार्टी फंडसाठी एस्टिमेट वाढवून घ्यावं किंवा पार्टी फंडसाठी टेंडर द्यावं असं मला तरी असं आठवत नाही आहे। आणि असं होऊच शकत नाही, कारण त्या एखाद्या 100 कोटी जर वाढवायचे असतील तर ते जे एस्टिमेट कॉस्ट जे आहे आधी ते 1000 कोटी 1200 कोटी 500 कोटी असे असायला हवे, त्याच्यानंतर 100 कोटी वाढतील। 25 वर्ष अजितदादांनी ही माहिती का दडवली? 25 वर्ष तुम्ही भ्रष्टाचाराला संरक्षण दिलं, मग आता तरी माझी विनंती अशी आहे की जनतेच्या माहितीसाठी आपण तुमच्याकडे असलेली फाईल वगैरे आहे ती खुली करावी आणि त्याच्यामधले सत्यता तपासून घ्यावी। अजितदादांचा सिंचन घोटाळ्याच्या संदर्भामध्ये जो त्यांच्यावर आरोप आहे त्याकडनं दुसरीकडे जनतेचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न दिसतो आहे। याचा अर्थ असा आहे की अजितदादांनी नंतरच्या कालखंडामध्ये याच्यावर कार्यवाही केली नाही। म्हणजे दुसरी बाजू अशी आहे की त्यांना माहिती होतं की याच्यामध्ये गैरव्यवहार आहे, भ्रष्टाचार आहे, तरी तो भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न अजितदादांनी केलेला दिसतोय। राजकारणातून पैसा आणि पैशातून राजकारण हे राजकारण्यांनी सूत्रच बनवल्याचं आपण अनेकदा पाहिलं, पण महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या निमित्तानं हे पुन्हा एकदा पाहायला मिळाले। मतदानाआधी राज्यभर पैशांचा पाऊस पडल्याचं चित्र मंगळवारी दिसलं। पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट। महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं होणारी ही पैशांची उधळण। किती कॅश आहे? 2 लाख रुपये हे बघा कशा प्रकारचं वाटप चालू आहे बघा। राज्यभरात पैशांचा पाऊस पडल्याचे जोरदार आरोप झाले। विरोधकांनी तर सत्ताधारी पक्षांवर पैसे वाटपाचे आरोप केलेच, पण काही ठिकाणी 2 सत्ताधारी पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये राडे झाले। हॅलो पैसे का म्हणून माझे खातो नाही पण चेहरा कला वरळीच्या कोळीवाड्यात पैशांचं वाटप करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला। नाही चेहरा लपवताय। वॉर्ड क्रमांक 193 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी पैसे वाटल्याचा आरोप अपक्ष उमेदवार सूर्यकांत कोळींनी केलाय। दरम्यान हेमांगी वरळीकर यांचे पती हरीश वरळीकर यांनी सगळे आरोप फेटाळून लावले। हे बघा कशी पळापळी चालू आहे। आणि बघितलं तर घरामध्ये 100 लोक जवळजवळ होते वेगवेगळ्या प्रकारचे, आणि हरीश वळीकर आणि संस्कृती सावंत हे उभाड्याचे पदाधिकारी आहेत। हे दोघं टेरेसवरती बसलेले होते आणि पैसे वाटत होते। माझी मुलगी तिकडे गेली आणि आरडाओरड केली, तिकडची लोक सगळी सैरावैरा पळाली। आता त्यांनी म्हणणं दिलेलं आहे न्यूजला की हे शिंदे गटाचे कार्यकर्त्यांचं वाटप चालू आहे आणि म्हणून आम्ही तिकडे गेलेलो त्यांना पकडायला, पण वास्तविक असं नाही आहे। त्यांच्याच महिला शाखा प्रमुख आहेत संस्कृती सावंत, त्यांची व्हिडिओमध्ये मांडणी आहे की आम्ही इथे मीटिंगसाठी जमलोय। तिकडे वांद्र्यातल्या प्रभाग क्रमांक 94 मध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला। राष्ट्रवादीच्या उमेदवार रश्मी मालुसरे यांचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा आरोप झाला। या प्रकरणी तक्रारदार जावेद शेख यांच्या तक्रारीनंतर वांद्रे पूर्व इथल्या निर्मलनगर पोलिसांनी घटनेची दखल घेतली। जिसान सिद्दीकी के तरफ से ये बैनर आया था और एक पैम इसके अंदर एनवलप दिया है भाई, देखिए ये एनवलप और एनवलप के अंदर निकला 3000 रुपया। नवी मुंबई नेरूळ परिसरात पोलीस व निवडणूक पथकानं संयुक्त कारवाई करत 2.5 लाख रुपये रोख रक्कम जप्त केली। या रकमेसोबत मतदारांची यादी आढळल्यानं एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं। फोन केला
उल्हासनगरच्या सुभाष टेकडी परिसरात एका रिक्षात बॅग भरून पैसे सापडले. अपक्ष उमेदवार नरेश गायकवाड यांनी या रिक्षाचा पाठलाग करून ही रिक्षा सुभाष टेकडी परिसरात आल्यानंतर तिला थांबवलं आणि त्यात पैशानं भरलेली बॅग आढळून आली. त्यानंतर रिक्षातील तरुणांना पकडून पोलीस चौकीत नेण्यात आलं. भाजपनं उमेदवारांसाठी पैसे पाठवल्याचा आरोप अपक्ष उमेदवार गायकवाडांनी केला. प्रदीप रामचंद्रच्या ऑफिस पासून इथपर्यंत लॅटलॉन कॅमेऱ्याने काढलेलं आहे, ज्याला न्यायालय पण डिनाय करणार नाही. अशा पद्धतीने सगळे पुरावे तयार आहेत. जर समजा तरी देखील प्रदीप रामचंद्र कारवाई नाही झाली, भाजपा 50 लाख रुपये पोलिसांसमोर मोजून दाखवलेले, पुरे 50 लाख रुपयाची रोकड होती पोलिसांना समोर मोजून दाखवलेले. आणि तरी जर कायदेशीर कारवाई होत नसेल तर जिसकी लाठी उसकी बेस, मग आम्ही कायदा जर हातात घेतला तर आम्हाला कोणी अडवायचं नाही. जळगावातही मतदारांना पैसे वाटतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. प्रभाग क्रमांक 11 मधील शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप अपक्ष उमेदवाराकडून करण्यात आला. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल झाली आहे. पिंपरीत महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे. रहाटणी इथल्या गणराज कॉलनी परिसरात मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी आणलेल्या 19 वॉशिंग मशीन निवडणूक भरारी पथकानं जप्त केल्या. आधी पैसे आणि आता वॉशिंग मशीनद्वारे मतदारांना उघडपणे आमिष दाखवण्याचे प्रकार सुरू झालेत. आत्मदहन करण्याचा पूर्ण इशारा. नांदेडच्या प्रभाग 5 मध्ये पैसे वाटप करण्यात आलं. ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अमर कोंडराज यांनी आनंदनगर भागात फिरत्या पथकाची गाडी अडवून आंदोलन केलं. बीजेपीच्या लोकांनी त्या व्यक्तीला सरळ त्या PSI समोर घेऊन गेलेत. PSI साहेब काहीच करू शकले नाही. SFGची टीम पुन्हा 45 मिनिटांनंतर आली. आम्हाला लोकेशनच भेटत नाही असं SFG टीमचं म्हणणं आहे. त्यांनी कुठलाच कारवाई केली नाही. जर त्यांनी कारवाई केली नाही तर मी सरळ त्यांच्याच गाडीखाली आत्मदहन करेन. सर्रासपणे राज्यभरात मतदारांना पैशाचं आमिष दाखवलं जात असताना या प्रकारावर उद्धव ठाकरेंनी टीका करत सत्ताधाऱ्यांना लक्ष केलं. आजची रात्र आणि उद्याची रात्र जागे राहा आणि पैसे वाटायला जर का त्यांच्याकडून कोण आलं, सरळ 2 कानपटक मारा आणि पोलिसांच्या ताब्यात द्या. आणि सर्व जनतेला सुद्धा सांगतोय, माता भगिनींना सांगतोय की त्यांचा पापाचा पैसा आहे, भ्रष्टाचाराचा पैसा आहे. तो पापाचा पैसा घरात घेऊन आपला आणि आपल्या कुटुंबियांचं आयुष्य बरबाद होऊ देऊ नका. निवडणुका जिंकण्यासाठी पैसे वाटपाचे हे प्रकार गंभीर आहेत. पण यात केवळ पैसे वाटणारे उमेदवार नव्हे तर पैसे घेणारेही तितकेच दोषी आहेत. केवळ पैशाच्या जोरावर जर उमेदवार विजयी होणार असेल तर प्रामाणिक आणि लोकांसाठी काम करण्याची इच्छा असलेले कधीच विजयी होणार नाही. असं झालं तर या घटना लोकशाहीसाठी घातक आहेत. त्यामुळे सगळ्यांनीच असे प्रकार रोखण्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे. मुंबईहून शरद जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.